त्यातून एक चांगलं काम आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे एकतेचं बळ फार महत्त्वाचं असतं. जर मी एखाद्याला म्हटलं अरे हे ग्राउंड तू साफ करून घे, हे ग्राउंड साफ करण्यासाठी, हे पटांगण साफ करण्यासाठी त्याचा पूर्ण दिवस जाईल, बरोबर आहे. पण मी तुम्हा सर्वांना म्हटलं मुलांनो कचरा साफ करून घ्या पटांगणामधला, तुमची मानव सेवा त्या पटांगणामध्ये जाऊन धडकली, तर ज्या कामाला तुम्हाला पूर्ण दिवस जाणार आहे ते काम किती वेळात होणार आहे? 5 मिनिटात, 10 मिनिटात होणार. मग याला काय म्हणतो आपण? एकतेचं बळ. काय म्हणतो याला आपण? एकतेची ताकद. तर आहे ना, तर त्या एकतेच्या बळावर एक मी छोटीशी कथा तुम्हाला सांगतो. तुम्ही सर्वांनी हत्ती बघितला? हत्ती एक अजब काय आणि खूप ताकदवर असा प्राणी आहे, बरोबर आहे. तर एका जंगलामध्ये एक हत्ती राहत होता. पण तो हत्ती फार अहंकारी होता. जंगलातल्या छोट्या छोट्या प्राण्यांना तो फार त्रास देत होता. जंगलातली सर्व प्राणी फार त्रासली. काय या हत्तीचं आपण काय करायचं बा? आपण सर्वजणही मिळालो तरी आपण त्या हत्तीचा प्रतिकार करू शकत नाही. मग हत्तीने त्यामधून कोणाला सोडलं नाही. एकदा हत्ती येत असताना एका झाडाच्या खाली मुंग्याचं एक वारूळ होतं. कशाचं वारूळ होतं? हत्तीला वाटलं या मुंग्या या मला घाबरत नाही, चला आज याचा कायमचा बंदोबस्त करतो. म्हणून ते वारूळ हत्तीने आपल्या सोंडेने पूर्ण नष्ट करून टाकलं. त्यात अनेक मुंग्या जखमी झाल्या, अनेक मुंग्या मरण पावल्या. ज्या मुंग्या वाचल्या त्या मुंग्याला फार दुःख झालं की आमचं काही दोष नसताना हत्तीने आमच्यावर या पद्धतीचं आक्रमण केलं. कुठंतरी याचा आपल्याला बंदोबस्त लावला पाहिजे. मग त्या मुंग्यांनी आपली एक सभा आयोजित केली. जशी हत्तीने आपली सभा आयोजित केली ना, तशीच त्यांनी आपली सभा आयोजित केली. त्यांनी सांगितलं की आपण आता एक मीटिंग घेऊन हे ठरवायचं की कधी काळी जर हा हत्ती आपल्या झाडाखाली येऊन निवांतपणे आराम करण्यासाठी जर झोपेल, त्या दिवशी त्याच्या कानामध्ये काही मुंग्याने घुसायचं, काही सोंडेत घुसायचं आणि त्याला आतमधून चावा घ्यायचा. मग तो आपल्याला कसा मारते पाहू. आणि एक दिवस हत्ती तलावावर पाणी पिण्यासाठी जाऊ लागला आणि पाणी पिऊन आल्यानंतर त्या झाडाखाली तो आराम करण्यासाठी निवांत झाला. निवांत झाला आणि तो निवांत झाल्यानंतर मुंग्यांचं तर पहिले सगळं नियोजन झालेलं होतं, आहे का नाही. जसं तुमचं आजचं नियोजन झालेलं आहे बालसभेचं. कोणत्याही नियोजनाशिवाय आपण कोणतं काम करू शकतो का? नाही करू शकतो. कोणत्याही कामाला नियोजन पाहिजे. हे जे तुम्ही आज केलं याला काय म्हणतो आपण? नाही, नियोजन. बालसभा तर आहे पण हे काय आहे? नियोजन आहे. नियोजन जर केलं नाही, कशी बेंच लावायची, कशी डेस्क लावायची, पाहुणे कसे ठरवायचे, कोणी कोणाचं स्वागत करायचं, कोणी संचलन करायचं, आहे का नाही, करतो ना, त्याला नियोजन म्हणतात. तर त्या मुंग्या नियोजनानुसार कोणी कानात गेल्या, कोणी सोंडेमध्ये घेतल्या आणि त्या चावा घेऊ लागल्या. हत्तीच्या लक्षात आलं. हत्ती खूप गडबडायला लागला, लोळायला लागला. पण हत्तीचा नाईलाज होता. हत्ती आपल्या सोंडेमधल्या मुंग्या काढू शकतो का? नाही काढू शकत. खूप त्याला असह्य वेदना आणि त्रास होऊ लागला. एवढा बलशाली प्राणी, पण तो आता मुंग्यासमोर हतबल झाला. मग त्या मुंग्याची जी राणी होती त्या राणीची माफी हत्तीने मागितली आणि सांगितलं की मला माफ कर, मी चुकलो, मी तुमच्यावर अन्याय केला. आणि जेव्हा त्या राणीला वाटलं की आता हा खरंच याच्यामधला याने अहंकार सोडलेला आहे, तिने आपल्या सर्व मुंग्याला सांगितलं बाहेर पडा, आपण आज याचा कायमचा बंदोबस्त केला, आता हा आपल्याला अशा पद्धतीचा त्रास देणार नाही. बरोबर. ही झाली कथा. आता या कथेतून आपण कोणकोणत्या गोष्टी शिकलो? पहिली गोष्ट कोणती?
हा? कोणाला विनाकारण दुःख पोहोचवू नये. पुन्हा पुन्हा हा बोला बोला, चुकलं तरी चालते, बोला ना. कोणाला त्रास द्यायचा. पुन्हा पहिली गोष्ट आपण याच्यातून शिकलो एकतेचे बळ. काय शिकलो? एकतेचे बळ. एकतेच्या बळाचं दुसरं मोठं उदाहरण आपल्या जवळच आहे. तुम्ही एखाद्याला